हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत। मराठवाड्यामध्ये सुशिला बनवला जातो लाह्यांपासून। तो आज आपण बघणार आहोत कसा बनवायचा। ते खूप सोपा आहे आणि पोहे खाल्ल्यानंतर जशी ॲसिडिटी होते तसं हे खाऊन ॲसिडिटी होत नाही। खूप छान बनतो, नक्की ट्राय करून बघा। मी मुरमुरे घेतलेले आहेत। आता ह्या लाह्या मला धुवून घ्यायच्यात। हे मुरमुरे आपण धुवून घ्यायचेत आणि मी हे स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहेत। चाळणीत घेतले म्हणजे आपल्याला धुवून त्यातलं पाणी पण काढता येईल आणि ते निथळतील पण। हे अगदी आयत्या वेळेला मुरमुरे भिजवायचे, खूप आधी भिजवून ठेवायचे नाही। आणि जितके तुम्हाला सर्व करायचे म्हणजे 2 प्लेट करायचे असतील तर तुम्हाला हे 4 प्लेट मुरमुरे घ्यायला लागतील। मी छान मुरमुरे भिजवून घेतले आणि ते निथळण्यासाठी मी बाजूला ठेवते आता। आणि आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया। मी कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल घातले, मोहरी तडतड टाकली, ती तडतडली की मग आपण जिरं घालणार आहोत। जिरी पण छान फुलली आहे। आता कढीपत्ता घालूया। बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी, तो घालायचा आहे। कांदा थोडासा परतला की याच्यामध्ये आपण डाळ घालणार आहोत। छान क्रंची होतं ते तळलं की याच्या बरोबर। छान मीडियम गॅसवरती हे परतून घ्यायचं आपल्याला कांदा डाळवा। कांदा आणि डाळवं छान गुलाबी झालंय, चांगलं परतलं गेले। आता याच्यामध्ये हळद घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचंय। आणि आता मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालतेय। मी मिरच्यांचा वापर करत नाहीये इथे, रंग पण छान येतो त्याच्यामुळे। छान मिक्स झालं सगळं की मग आपण भिजवून घेतलेले मुरमुरे घालायचे त्याच्यामध्ये। आणि हे सगळं छान मिक्स करायचं आता। मुरमुरे छान परतले, छान हळदीचं कोटिंग आलं, त्यांना कलर छान आला की मग याच्यामध्ये मीठ आणि साखर घालायची चवीनुसार। मीठ आणि साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं। हे सगळं छान मिक्स करून आपल्याला याला 5 मिनिटं वाफ द्यायची। मंद गॅसवरती वाफ देऊन घ्यायची याला। आपला सुशिला तयार आहे। याच्यात आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, मिक्स करूयात आणि गॅस बंद करून याच्यामध्ये मी लिंबाचा रस घालतेय। तुम्हाला जर लिंबाचा रस सगळ्या याच्यामध्ये नसेल घालायचा, तुम्ही सर्व करताना पण लिंबाची फोड ठेवली तरी चालेल।
गॅस बंद करूनच लिंबाचा रस घालायचा आहे आणि छान मिक्स करून गरमागरम सर्व करायचं आहे. खूप झटपट बनतो हा नाश्ता आणि खूप चवीला खमंग असा होतो. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.